मात्र त्यानंतर रोहित आर्य ठार झालेला आहे। पोलीस ज्यावेळेला घटनास्थळी पोहोचले त्यावेळेला या स्टुडिओतून या 17 जणांची सुटका कशी करायची हा सर्वात मोठा प्रश्न हा पोलिसांसमोर होता। पोलिसांनी युक्तीचा वापर केला। पोलिसांनी थेटपणे त्या ठिकाणी असलेल्या बाथरूमच्या खिडकीच्या माध्यमातून आतमध्ये प्रवेश मिळवला। त्यानंतर या मुलांची सुटका करण्यात आलेली होती। मात्र मुलं ज्यावेळेला या आतमध्ये अडकून पडलेली होती त्यावेळेला मात्र त्यांची सुटका होण्याआधी त्यांच्याबरोबर नेमकं काय घडलं हे आता पोलीस तपासानंतर स्पष्ट होताना दिसेलच। मात्र रोहित आर्यचा एन्काउंटर झालाय एवढं मात्र नक्की। तर कोण होता रोहित आर्य यावर एक नजर। रोहित आर्य हा कंत्राटदारही होता। शिक्षण मंत्रालयाकडून त्याला एक कंत्राट मिळालेलं होतं। कंत्राटाचे पैसे त्याला मिळाले नसल्याची माहिती समोर येते। तर रोहित आर्य मानसिक रुग्ण असल्याची ही चर्चा आहे। पवईमधील या ओलीस नाट्याची माहिती ज्यावेळेला पोलिसांना मिळाली त्यावेळेला रोहित सोबत पोलिसांनी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही आणि त्यानंतर मग पोलिसांनी बाथरूमच्या काचा तोडून आत प्रवेश केला। यावेळी पोलीस आणि रोहित आर्य यांच्यामध्ये चकमक झाली। या चकमकीमध्ये रोहित आर्याच्या छातीला गोळी लागली। पोलिसांनी त्याला ताब्यात घेत लगेच रुग्णालयातही पाठवलं। रुग्णालयातच रोहितचा मृत्यू झाला। सध्या सर्व 17 मुलं सुखरूप असल्याची माहिती। तर पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे आर्यचं एन्काउंटर त्यांनी केल्याचं देखील कळतंय। आर्यच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत हे एन्काउंटर घडलं। मुलांच्या आणि पोलिसांच्या बचावासाठी गोळीबार करावा लागल्याचं स्वतः त्यांनी सांगितलं। सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी रोहित आर्यच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत त्याचंच एन्काउंटर केलं। अमोल वाघमारे यांनी मुलांच्या या पोलिसांच्या बचावासाठी गोळीबार केल्याचं अखेर निष्पन्न झालं। अर्थातच ही संपूर्ण घटना शिक्षण विभागाशी निगडीत असल्या कारणामुळे लगेचच लोकशाही मराठीनं एक महत्त्वाचं पाऊल उचललं। मुंबईच्या पवईतील रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणावरती